विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचे जनक आणि आरक्षणाचे दैवत म्हणावं लागेल राजश्री महाराजांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरवादी छत्रपती फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे सर्व पाईक त्या ठिकाणी राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन केलेलं आहे. आताच्या राजकारणामध्ये अगदी एकमेकात वादविवाद करण्याचा लावण्याचा प्रयत्न सुरूच आहे. पण गेल्या 2 दिवसापूर्वी एक हापचेडीतला म्हणतोय की सदरचा छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र नव्हे, तर हापचेडीवरती पॅन्ट घालणाऱ्याला मला सांगायचं आहे की तुम्हाला दिलेली ती सुपारी आहे हे आंबेडकरवादी त्यामध्ये सर्व आमचे बांधव असतील हे पहिल्यांदा भारतीय आहेत. आणि आपण माझ्या मातंग बांधवांना सुद्धा विनंती आहे की आपल्याकडे सुद्धा चांगले जाणकार अभ्यासू लीडर पुढे करून एखादी समिती तयार करावी. उपवर्गीकरणाचं आपण तिथं धोरण ठरवावं. आतापर्यंत हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, भावकीच्या भावकीत वाद लावण्याचा प्रयत्न केला आणि आता मातंग बांधव आणि बौद्ध बांधवांची मध्ये जी लढाई सुरू आहे ती निवड सुपारी घेऊन काही पुढाऱ्यांनी काही नेत्यांनी अगदी पुढाकार घेतलेला आहे. तर याला आमचा विरोध नाही उपवर्गीकरणाला, परंतु उपवर्गीकरण झालंच पाहिजे. त्या काही छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी ज्याला आरक्षण देताना एकानं प्रश्न विचारला की महाराज आरक्षण तुम्ही कशाला देताय. त्याला शाहू महाराजांनी घोड्याच्या तबिल्याजवळ जाऊन त्या हरभरे घेतले आणि घोड्यांच्या तबिल्यामध्ये टाकले. त्याला स्ट्रॉंग घोडे पळत जाऊन त्यामध्ये हरभरे खाल्ले आणि जे दुर्बल होते ते तिथेच बसून होते. त्यामुळं शाहू महाराजांनी सांगितले आरक्षण घेणं गरज आहे. आत्ताच्या परिस्थितीला सुद्धा जे आमचे बौद्ध बांधव असतील मातंग बांधव असतील जे शिकल्या सवरल्या त्यांनी जरा बाजूला राहावं आणि जे दुर्बल आमचे घटक आहेत ते आमचा समाज आहे त्याला आरक्षण मिळण्यासाठी नक्कीच तुम्ही समिती तयार करून त्या ठिकाणी वर्गीकरणाचा मी तेढ निर्माण आहे तो कमी करावा. आणि आता या RSS वाल्यांचं आणि आंबेडकर विरोधी विचारधारांचं जे नियोजन आहे ते फुटकं काय आपल्या मातंग बांधवांना बरोबर घेऊन जे त्यांचं षडयंत्र आहे त्यांना आपण हाणून पाडूया. त्यामुळे आज आम्ही सर्व जाती धर्माचे लोक आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन हा महाराष्ट्राला छत्रपती फुले शाहू आंबेडकर तोपर्यंत हा महाराष्ट्र असणार आहे. पण उगीच कुठल्या तरी फुटक्या तोंडानं काहीतरी एखादं विधान करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला तशा तसं उत्तर दिलं जाईल. कारण तो आंबेडकरवादी नसतो किंवा माणूस नसतो, तो एक जातीवादी असतोय, एक समाजकंटक असतोय. एवढं या ठिकाणी सांगतो. आणि आज मी सर्व आमच्या विविध सर्व पक्षाच्या सर्व सदस्याच्या वतीने मी शाहू महाराजांना अभिवादन करतो. आज एका ठिकाणी काल ज्या एका इसमानं जे वाक्य केले की हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा नाही, खरं पाहिलं तर ही संतांची भूमी आहे. संत तुकाराम महाराजांपासून छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, ही सर्व महापुरुषांचीच भूमिका आहे. परंतु असे काही माते फिरून लोक आहेत की जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. खऱ्या अर्थानं त्यांना ही शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज जर कळाले असते तर त्या इसमाने हे असं विधान केलं नसतं. तरी या गोष्टीचा आम्ही प्रथमतः त्याचा निषेध आम्ही करतो. आणि जो उपवर्गीकरणाचा ह्या सरकारने घाट घातलेला आहे त्या बांधवांनी त्याचा अगोदर सविस्तर अभ्यास करावा आणि नंतरच बोलावं. खऱ्या छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांचे जे आचार आणि विचार आहेत ते समाजाच्या शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत. तर खऱ्या अर्थाने या जयंतीला आणि त्यांच्या स्मृतीला या ठिकाणी अभिवादन केल्यासारखं होईल. एवढंच बोलतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.